और जल जाएगा बाद में। हे क्वालिटी पोस्ट याले लावून वर्षभर काढल्याने ते कसं इस्तू नाही लागू राहिलं त्याला त्याच्यानं ही इजून राहिलं तू राहिली ठीक आप इनका वीडियो लो ना। हाँ आएगा दूर आएगा। So here we are in Garden G, दहेगाव. and this is a tribal area, and most of the people here are using mud chulas, which cause a lot of indoor air pollution. So today we have demonstrated a TLUD cook stove to the females of this village, and they are, like you can see, they are already using it for hot water. And what this will do is this will help them reduce indoor air pollution, and also help them create biochar, which will be then inoculated and be used in the fields. So this is a cotton group project, and we insist you to support this. Thank you. नमस्कार, माझं नाव मंजुषा प्रशांत सोनुले. मी दहेगाव येथे आज पॅलेट्सचा प्रयोग करून केलेला आहे. ते या प्रयोगामध्ये मला असं दिसून आलं की आपण नेहमीची साधी चूल पेटवतो त्यामध्ये किती धूर होतो, आणि या पॅलेट्सच्या याच्या जाळामध्ये असं धूर वगैरे काही होत नाही, आणि छान म्हणजे आपला गॅस जसा राहते तशा प्रकारे हे दिसून आलेलं आहे. धन्यवाद. आई तुम्ही काय सांगू शकतात, कसं वाटलंय तुमची घरातली चूल आणि याच्यामध्ये काय फरक दिसतोय तुम्हाला? घरातली चुलीमध्ये धूळ निघते हा आणि या चुलीत निघत नाही. ताई तुम्ही सांगा काय फरक वाटला चुलीमध्ये आणि याच्यामध्ये? चुलीपेक्षा फरक आहे मला. तुम्ही सांगा. वैशू तू सांग वैशू. इथे गाड्याची बचत होते आणि धूळ प्रदूषण याच्यानं म्हणजे भक्कम काही असा आपला त्रास होत नाही. जे धुळानं आपले डोळे चोळाचं काम पडते तसं बीच काहीच नाही. बोलताच येत नाही.